नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले सरशी स्वागत। सध्या आपण लक्ष्मीनगर या ठिकाणी शेरे मेंबॉईज फ्रेंड सर्कल यांच्या वतीने रेशन किट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत वडगाव शहरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा टिंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत। आज या ठिकाणी जो रेशन किट वाटपचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपण काय बोलू? खरं तर आपण सर्वांनी बघितलं शेरे मेंबॉईज फ्रेंड सर्कलच्या वतीने हा कार्यक्रम मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्त त्यांनी ते औचित्य साधून आपल्या समाजाला काहीतरी फायदा व्हावा असा हेतू पुढे ठेवून त्यांनी हे आजचा राशन वाटपाचा कार्यक्रम या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व उपाध्यक्ष सहकारी यांनी केला। हा उपक्रम जर आपण पाहिला असेल त्या कार्यकर्त्यांची भावना त्यातनं दिसती, त्यांच्या समाज उपयोगी करण्याचं काम त्यातनं दिसतं। निश्चितपणे अशी कार्यकर्ते ज्यावेळेस आपल्या समाजामध्ये काम करतात ही लोक आपल्या समाजाला आणि आपल्या भागाला विकास होण्यासाठी मदतशीर असतात। यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले जातात आणि तीच भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा कार्यक्रम केला। निश्चितपणे भविष्यामध्ये एक चांगला समाजसेवक, चांगला लीडर अशा मंडळातून येईल पुढे अशी माझी भावना आहे। त्यांचे जे आजचे कार्यक्रमाचे बघितला तर हे यांच्या जी परोपकार करण्याची संधी त्यांना मिळाली, त्यांनी पूर्ण फायदा घेत गरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलं। मी या मंडळाच्या सर्व सभासदांना, त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मनापासून शुभेच्छा देतो। वडगाव शहरीमध्ये काल जी घटना घडली आहे अशी घटना परत घडू नये यासाठी काय केलं? खरं तर काय ही घटना घडली हे निश्चितपणे आहे। त्या काळामध्ये त्या बिचाऱ्या मुलांचं त्या ठिकाणी लक्ष नसल्यामुळं त्यांना वरती चिटकून ही घटना घडली। असं घटना परत कधी घडू नये। सामाजिक उपक्रम या ठिकाणी घडत असताना या अशा घटना घडल्या की निश्चितपणे तिथे कुठेतरी दाग लागल्यासारखा होतो। पण पुढच्या काळामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले जे काही सण साजरे करतो ते करत असताना काळजी घ्यायला हवी एवढीच माझी त्यांना सूचना। आपल्यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ही संकल्पना कशी सुचली आपल्याला? शेरे मेंबॉईज ह्याचा अध्यक्ष रमजान भाई शेख, आम्ही मिरवणुकीचं सगळं ठरवलेलं, पण आमच्या वस्तीतले गोरगरिबांना बघून आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला। एका दिवसात आम्ही नियोजन हे तयार केला आणि हे कार्यक्रमाला राबवला आम्ही। माझ्या मंडळाच्या सगळे पोरांनी आणि सगळ्यांनी, आमचे मित्र, आमचे मोठे भाऊ लोक, या लोकांनी लय मदत केली आम्हाला आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही केलं आणि ह्याच्या पुढे बी करण हेच कार्यक्रम आम्ही पुढं राबवणार आहे। शेरे मेंबॉईज यांनी येरोडा लक्ष्मीनगरमध्ये लई गरीब गरजू नागरिक आहे, तर हे सगळे पोरं वाजित, शंभूभाई, हे सगळे मंडळाचे पोरं, यांचे ग्रुपचे पोरं बसले होते। त्यांचं सगळ्यांचा असा विचार झाला आपण हे पैसे 3-4 तासासाठी साऊंड स्पीकर लाईटसाठी वेस्ट केल्यापेक्षा आपण जे गरजू महिला आहे यांना आपण राशन वाटू असं यांचा सगळ्यांचा विचार झाला आणि या विचारला मी संमती दिली, म्हणून यांनी हे कार्यक्रम सगळं पार पाडलं आणि खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे। आणि हे जे पुढं हे ग्रुपनी असेच सुंदर कार्यक्रम करावे असे सगळे ग्रुपला विनंती करतो। असे कार्यक्रम वारंवार केले पाहिजेत, याबद्दल आपण काय सांगाल? शेरे मेंबॉईज फ्रेंड सर्कल ने ये बहुत ही अच्छा काम किया, क्योंकि हर एरोडा के अंदर बहुत से स्पीकर बजे, बहुत से पैसे खर्चा हो गए, लेकिन उसका कुछ लोगों को फायदा नहीं हो गया। ये लोग ने बहुत अच्छी सोच की है कि जरूरतमंद को, एरोडा के अंदर बहुत जरूरतमंद है लक्ष्मीनगर एरिया में, ये लोग ने बहुत अच्छा काम किया कि जरूरतमंद को राशन पहुंचाया। इनका 1 महीना इनका घर चल सकता। इन लोग ने बहुत अच्छा काम किया। ये लोग ऐसे ही आगे काम करते रहे, इसके लिए मैं इनको एक विश्वास देता हूँ कि ऐसे ही आगे अच्छे काम करते रहे। इनके साथ हम लोग सब खड़े।